तालुक्यामध्ये ईडीची छापेमारी सुरू झाली। रोहित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आनंद लोखंडे यांच्या संबंधी छापे टाकायला सुरुवात केली। आनंद लोखंडे यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले। बारामतीसह इतर राज्यातही गुन्हे दाखल झाले। बारामती तालुक्यातल्या जळोची खताळपट्टा आणि झरगरवाडी या गावांमध्ये ही रेड करण्यात आली। बारामतीमधल्या सध्या फरार असलेल्या आनंद लोखंडे यांच्यावर जवळपास 350 कोटींच्या वर वेगवेगळ्या ठिकाणी अपहार झाल्याचे गुन्हे आहेत। त्यांच्या विरोधात शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या पुतण्याने सुद्धा पुण्यामध्ये तक्रार दाखल केली। बारामती तालुक्यातील अनेक ठिकाणी ईडीने छापासत्र सुरू केलेलं आहे। पहाटेपासूनच ईडीने बारामती तालुक्यातील जारगवाडी असेल, जळूचे असेल, खताळपट्टा या ठिकाणी ईडीने धाड सत्र सुरू केलेलं आहे। मी सध्या बारामती तालुक्यातील जारगवाडी या ठिकाणी आलेलो आहे। या संदर्भात एका व्यक्तीच्या घरामध्ये ईडीचे अधिकारी जे आहेत ते पहाटे 6:30 वाजता दाखल झालेले आहेत। खर तर आता 1:45 वाजलेले आहेत। अद्यापही या अधिकाऱ्यांकडून जी माहिती जी आहे ती घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थाने आनंद लोखंडे यांनी आणि विद्या लोखंडे यांनी अनेक जणांची फसवणूक केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ईडीकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झालेली होती आणि याच अनुषंगाने ईडीची धाड सत्र जे आहे ते बारामतीत सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे या धाड सत्रामध्ये नेमकं काय निष्पन्न होतंय हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।